वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। दिल्लीतील जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केल्याने आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर अकोल्यात देखील वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। अकोल्यात टावर चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आलाय। त्यामुळे रेल्वे स्थानक ते सिंधी कॅम्प रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हर्षद सोनोने यांनी। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात बंदची हाक दिली आहे। तर जंतर मंतर हे जे आंदोलन मोठ्या प्रमाणात गाजत आहे, त्या आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे त्या निषेधार्थ आज पूर्ण राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बंदची हाक दिली आहे। तर याला अकोला शहरामध्ये सुद्धा वंचितचे कार्यकर्ते आपल्याला रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। तर मोठ्या प्रमाणात अकोला शहरामध्ये या बंदला प्रतिसाद देण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता की वंचितचे कार्यकर्ते आणि याचबरोबर उपाट्यांनी सुद्धा याला प्रतिसाद दिलेला आहे। परत त्याचबरोबर सामाजिक ज्या संघटना आहेत त्यांनी सुद्धा या बंदला आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर कुठेतरी या शिक्षणाला तर न्याय मिळावा यासाठी अकोला शहरामध्ये सुद्धा या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बंदला हाक दिली आणि या जो बंद पुकारलेला आहे त्याला अकोला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळते। हर्षदा सोनोने, प्रहार 24 न्यूज, अकोला।